फळांचा राजा आंबा आणि याच आंब्याचा सीझन फक्त वर्षातून 2च महिने असतो, बरोबर. त्यामुळे वर्षभर या आंब्याची चव कशी राखता येईल हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता आंब्याचा रस वर्षभरासाठी कसा टिकवून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये तो कसं स्टोअर करायचं याची साधी, सोपी आणि अचूक पद्धत आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी शिवन्या आणि स्वागत आहे तुमचं आपल्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये. इथे मी पूर्णपणे पिकलेले आंबे घेतलेले आहेत आणि हे तासभर मिठाच्या पाण्यात बुडवून भिजवत ठेवलेले आहेत, जेणेकरून याला लागलेला चीक, धूळ, माती हे व्यवस्थितपणे निघून जाईल. त्यानंतर आपल्याला हे सगळे आंबे व्यवस्थितपणे कोरडे करून घ्यायचे आहेत. याचा चीक जो आहे व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या आंब्यांमध्ये पाण्याचा अंश जराही राहता कामा नये, कारण की आपला आमरस जो आहे तो खराब होणार नाहीये. त्यानंतर आंबा कसा निवडायचा, तर असं मध्यभागी बोट लावून बघायचं. जर असा खड्डा पडला म्हणजे तुमचा आंबा पिकलेला सुद्धा आहे आणि खराब नाहीये. आता हा खड्डा असाच राहिला तर समजून जायचं की आतून सुद्धा आंबा व्यवस्थितपणे पिकलेला आहे. ठीक आहे, इथे सगळे आंबे व्यवस्थित कोरडे पुसून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी एकदम सुके खडखडीत झाले आहेत. त्यानंतर इथे मी एक परात घेतलेली आहे आणि आता या आंब्याचे मी काप करून घेणार आहे. तुम्हाला जी पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही काप करून घ्या. मला सुरीने, नंतर थोड्या वेळाने मला ते सुरीचं पण कंटाळा आला म्हणून मी हाताने करायला घेतलं, कारण की आपल्या हाताने अगदी व्यवस्थित असे हे आंब्याचं काप किंवा जो काही गीर आहे तो व्यवस्थित काढता येतो. पण एक महत्त्वाची टीप म्हणजे अशी आहे की तुम्ही जे काही भांडे वापराल आमरस करण्यासाठी, तर ते पूर्णपणे कोरडे आहेत की नाही याची खात्री करूनच ते भांडे वापरा. आता ही परात घेतली, ही सुद्धा व्यवस्थित पुसून कोरडी केलेली आहे. सुरी सुद्धा कोरडी केलेली आहे. कुठल्याही भांड्याला पाण्याचा थेंब सुद्धा नकोय याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. तर मग इथे मी सगळे आंबे आता फोडी करून घेते आहे, त्यातला सगळा गर काढून घेते आहे. घरगुती पद्धतीने साठवलेला आमरस बाजारातील प्रिझर्वेटिव्ह असलेल्या पल्पपेक्षा अधिक हायजेनिक आणि सुरक्षित असतो आणि तो आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. साठवणीतला आमरस हा वेळ आणि मेहनत आपली दोन्ही वाचवतो. आणि कधी अचानक समजा आपल्याकडे पाहुणे आले, काही गोड खाण्याची इच्छा झाली, तर फ्रीजरमधून फक्त हे 1 तास आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि नंतर आपल्याला याचा वापर सुद्धा करायचा आहे. आणि याचा आपण उपयोग पुरीसोबत करू शकतो, याचा मिल्कशेक सुद्धा करू शकतो, आईस्क्रीम, श्रीखंड किंवा कुठल्याही डेझर्ट रेसिपीमध्ये आपण याचा वापर करता येईल. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही स्टोअर केलास तर नैसर्गिक चव आणि सुगंध सुद्धा याचा कायम राहतो. चला, अशा पद्धतीने आता इथे माझा सगळा आंब्याचा पल्प काढून झालेला आहे. बघू शकता कलर इतका सुंदर आलेला आहे, म्हणूनच बोलते पिकलेले आंबे घ्या. त्यानंतर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ते सुद्धा स्वच्छ धुवून कोरडं केलेलं भांडं आहे, हे लक्षात ठेवा. तर मग आता मी यामध्ये जेवढं मावेल तेवढं मी आता हा पल्प ॲड करते आणि दूध आणि साखर आपल्याला हे वाटताना ॲड करायची नाही आहे. त्यानंतर मी एक मेजरमेंटसाठी भांडं घेतलं आहे. आता हे किती वाटी होते हे मी मोजून घेणार आहे, जेणेकरून मला साखरेचा अंदाज येईल. तर हे माझं 1 वाटी आत्ताचं झालेलं आहे. आणि त्यानंतर साईडला बघू शकता थोडा पल्प उरलेला आहे, तर ते सुद्धा मला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. तर ते किती वाटी होते हे सुद्धा मी बघते. त्यामुळे आता हा उरलेला पल्प आहे ते सगळं मी एकदाच फिरवून घेणार आहे आणि याच्यामध्ये साखर, दूध काही ॲड करायचं नाही, जेणेकरून आपला जो काही आमरस आहे हा काळा पडणार नाही. दूध ॲड केला की आमरस काळा पडतो. तर मग इथे आपलं आता हे 2.5 वाटी, जे मी पहिली तुम्हाला वाटी दाखवली, तर ते 2.5 वाटी हे आंब्याचा रस झालेला आहे. तर सेम वाटीने मी साखर घेते, पण ती साखर मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तर आता ही 1 वाटी साखर मी थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरला बारीक करणार आहे आणि याची पिठी साखर तयार करून या पल्पमध्ये मी ते ॲड करणार आहे. मी मिक्सरमध्ये पल्प जेव्हा लावला तेव्हा मी साखर लावली नव्हती, मी वेगळं हे सेपरेट करत आहे. तर बघू शकता असे आणि साखरेचं प्रमाण हे तुमचा आंबा कितपत गोड आहे तर त्या गोडीनुसार तुम्हाला साखर घ्यायची आहे. म्हणजे असं काहीच नाही आहे की पल्प 2 वाट्या आहेत तर अर्धी वाटी किंवा 1 वाटी साखर घ्या. हा माझा अंदाज मी तुम्हाला सांगते. तर जेवढं तुमच्या आंब्याची गोडी आहे तर त्या गोडीनुसार तुम्ही साखरेचा प्रमाण घेऊ शकता. ठीक आहे, आता इथे मी उरलेली जी साखर आहे ती सुद्धा मी पुन्हा मिक्सरला बारीक करून घेते.
पिठी साखर करून मी स्टेप बाय स्टेप मी आता यामध्ये मिक्स करून घेते आणि व्यवस्थित अशी मिक्स करून आपल्याला ही घ्यायची आहे. आणि प्रिझर्वेटिव्हसाठी आपल्याला दुसरं काही ॲड करायची नाही, कारण का साखरेमुळेच आपला आमरस हा वर्षभर टिकणार आहे. साखर ही प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे वेगळं काही ॲड करण्याची गरज नाही आहे. आता इथे छान साखरेचं पिठी साखर जी आहे ती आपण मिक्स करून घेतली आहे. इथे मी गॅसची फ्लेम ऑन करते आणि लो फ्लेमवर आपल्याला आता हे छान ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत याला उकळी फुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे पातेलं घेता आमरस गॅसवर ठेवण्यासाठी, तर तेव्हाचं भांडं सुद्धा जरा त्याचं बूड जाड असलं तर तुम्हाला ते सोयीस्कर जाईल. आता इथे माझ्या भांड्याचं बूड थोडं पातळ आहे, त्यामुळे ते थोडंसं लागलं होतं, म्हणून मला हे कंटिन्युअसली हलवत राहायला लागते आहे. तर तुमचं जर जाड बूड असेल तर तुम्ही मधून मधून हे हलवत राहिलात तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता पातळ बूड असल्यामुळे मला हे कंटिन्युअसली स्टर करत राहायला लागते, त्यामुळे मी आता हे हलवून घेते व्यवस्थित. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य आपले चांगले राहते आणि दृष्टी सुधारण्यास सुद्धा मदत होते. व्हिटॅमिन सी शरीरासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि त्यामुळे शरीर आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत सुद्धा होते. आंब्यांमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते आणि चेहऱ्यावर एक वेगळाच नैसर्गिक असा ऑरेंजिश ग्लो सुद्धा येतो. त्यामुळे आणि आंब्यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते, तर पोट साफ राहते त्यामुळे, आणि पचनासंबंधित जे काही समस्या आपल्या असतात तर त्या कमी होऊ लागतात. आंबा शरीराला ऊर्जा देणारं फळ आहे, त्यामुळे सिजनेबल फळ खाणं खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात थकवा जाणवत नाही आणि असेल तरी आंबा खाल्ल्याने शरीराला ताजेतवाने वाटते. यामुळे आंब्यामध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे इन्स्टंट एनर्जी सुद्धा मिळते. त्यामुळे जर अशा पद्धतीने तुम्ही आमरस जर स्टोअर करून ठेवला तर तुम्हाला वर्षभर आंबा खायला मिळेल. आणि लहान मुलांच्या वाढीसाठी आंबा खूप उपयोगी आहे. त्याच्यामध्ये पोषक घटक शरीराच्या विकासासाठी मदत करतात. तसेच आंबा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो, पण तो योग्य प्रमाणात खाल्ल्यासच शरीर निरोगी आणि उत्साही राहतं. त्यामुळे आंबा हा असा चविष्ट फळ नसून आपल्या आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आंब्याचा आस्वाद घेताना त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत, म्हणून ही छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करते. आता असे छोटे छोटे बुडबुडे दिसायला लागले की समजायचं आपला आमरस वर्षभर टिकण्यासाठी अगदी परफेक्टपणे तयार झालेला आहे. आणि याच स्टेजला गॅस बंद करणं खूप महत्त्वाचं आहे. आता मी इथे गॅस बंद करते आणि हा आमरस पूर्णपणे रूम टेम्परेचरला थंड होऊ देते. आता तुम्ही बघू शकता आमरस छान थंड झालेला आहे. गरम असताना कंटेनरमध्ये भरायचा नाही, नाहीतर पाणी सुटू शकतं आणि आमरस खराब होण्याची सुद्धा शक्यता वाढते. त्यामुळे तो व्यवस्थित थंड झाल्यावरच एका स्वच्छ आणि एअरटाईट प्लास्टिक कंटेनरमध्ये भरायचा आहे. कंटेनर पूर्ण वरपर्यंत भरायचा, जेणेकरून आतमध्ये हवा राहणार नाही, आणि झाकण घट्ट बंद करायचं. एअरटाईट कंटेनर वापरणं खूप गरजेचं आहे, कारण त्यामुळे आमरसची चव, रंग आणि फ्रेशनेस खूप दिवस टिकून राहतो. त्यामुळे यानंतर आता हा कंटेनर डायरेक्ट फ्रीझरमध्ये ठेवायचा. जेव्हा खायचं असेल तेव्हाच बाहेर काढायचं, मध्ये मध्ये उघडून बघायचं सुद्धा नाही, नाहीतर बाहेरची हवा गेल्यामुळे आमरस खराब होऊ शकतो. आणि एकदा हा कंटेनर ओपन केला तर शक्यतो तो पूर्णच संपवायचा. हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही. अशा पद्धतीने स्टोअर केलेला आमरस तुम्ही वर्षभर अगदी ताज्यासारखा एन्जॉय करू शकता. पुरीसोबत, मिल्कशेकसोबत किंवा आईस्क्रीमसोबत खायलाही खूप मस्त लागतो. तर जशाचा तसा तो टिकून सुद्धा राहतो. तर मंडळी, ही वर्षभर टिकणाऱ्या आमरसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सोप्या व उपयोगी रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.